घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवा लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय 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 अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय 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 अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे. आता तो VPN डाउनलोड केल्यानंतर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर कनेक्ट बटनावर क्लिक करून तो कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून ते आपलं अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिलेला आहे सिम्पली अशा प्रकारे बघू शकताय आणि मॉडेल इमेज अशा प्रकारे PNG. त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बीट दिलेला आहे, बीटचा व्हिडिओ दिलेला आहे, तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, तुम्ही बीट बघू शकता अशा प्रकारे आणि बीटच्या ठिकाणी तुम्हाला ग्लो दिसतोय, म्हणजे जिथे एक पहिला बीट बदलतोय तिथे तुम्हाला ग्लो दिसून येणार आहे, तो दिसून येतोय. सिम्पली इथं पहिला बीट आहे तो मार्क करून घ्यायचा आहे. आता पहिला बीट मार्क झाल्यानंतर बघू शकता की दुसऱ्या बीटला इथं ग्लो होतोय, अशा प्रकारे ग्लो होतोय. तर इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जिथं जिथं ग्लो होतोय तिथं अशा प्रकारे आपल्याला हे तो बीट करून घ्यायचा आहे. तर बीट करून घेतल्यानंतर बघू शकताय की अशाच प्रकारे आपण सर्व बीट आहेत ते शेवटपर्यंत करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे 6 नंबरचा ही बीट तुम्हाला अशाच प्रकारे ग्लो होताना दिसून येतोय. त्यानंतर 7 नंबरचा आहे अशाच प्रकारे आणि बघू शकता 8 नंबरचा अशाच प्रकारे ग्लो होताना दिसून येतोय. सिम्पली बघू शकता बीटमार्क आपण इझी पद्धतीमध्ये तुम्हाला इथं करून दाखवलेले आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर या बीटमार्कच्या जागी आपल्याला आपले इमेज ॲड करायचे आहेत. त्यासाठी ती लेअरची जी साईज आहे म्हणजे जी लेंथ जिथं आपल्याला इमेज ॲड करायचं आहे ती लेअर ॲड करून म्हणजेच क्लिक करायचे आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं आपल्याला रिप्लेस ऑप्शन, या खालील ऑप्शनमधील रिप्लेस ऑप्शन क्लिक करून आपल्याला मटेरियलमधील जो इमेज दिलेला आहे तो ॲड करून काय करायचं, त्याची साईज आहे ती अशा प्रकारे इथं आपल्याला वाढवून घ्यायची अशा प्रकारे आणि इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर जिथं बीटमार्क होतं तिथं आपल्या अशा प्रकारे इमेज आलेले आहेत. आता इथून पुढं जे आपण प्रत्येक बीटमार्कला हा जो इमेज लेअर आहे तो सिम्पली इथं आपल्याला रिप्लेस करून इथं आपल्याला आपली जी इमेज आहे, आता ती इमेज मी डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुम्हाला हे जे इथं बीटमार्क आहे तिथं रिप्लेस इमेज अशा प्रकारे करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सिम्पली रिप्लेस करून याची जी साईज आहे ती वाढवून इथं आपल्याला तो इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घेऊ शकता. अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुम्ही करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे शेवटपर्यंत आहे ती इमेज रिप्लेस करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकताय आपले लास्ट इमेज लेअर इथं आपल्याला रिप्लेस इमेज झालेला आहे. तर बघू शकताय की रिप्लेस इमेज आपण अशा प्रकारे पूर्ण केलेले आहेत. आता आपली जी लेअर आहे ती ओरिजिनल साईजमध्ये येण्यासाठी सिम्पली काय करायचं, इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं, बॅक निघायचं आणि तोच प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय सिम्पली आपली जी ओरिजिनल साईज होती त्या साईजमध्ये आपण आलेलो आहे. तर सिम्पली आता आपल्याला आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप, इमेज लेअर आपले ॲड झालेले आहेत. आता इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. साऊंडमध्ये आल्यानंतर फाईलमध्ये येऊन एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे मटेरियल आहे, मटेरियलमध्ये जो बीटचा व्हिडिओ दिलेला आहे त्यातच आपलं सॉन्ग दिलेलं आहे, इथं आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर 1 नंबरला तुमचं सॉन्ग येऊन जाईल, ते इथे सिम्पली आपल्याला ॲड करून टाकायचे आहे. आता बघू शकता जेवढी लेअर इमेज लेअरची आहे तेवढीच लेंथ इथं जी
बघू शकता आता पूर्ण आलेले आहे. आता दोन्ही इमेज लेअर आणि सॉन्ग झालेले आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग अँड क्लोजिंगवर यायचं आहे. तर ओपनिंग अँड क्लोजिंगवर आल्यानंतर इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आणि इफेक्ट लोड झाल्यानंतर इथे तुम्हाला कॅमेरा डान्स म्हणून एक इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. अप्लाय करून घेतल्यानंतर ज्याची लेंथ आहे ती इथपर्यंतच वाढवून थोडीशी पुढे वाढवून घ्यायची. तर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर इथपर्यंत आल्यानंतर यासमोरच परत काय करायचं आहे की व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आपल्याला लास्टला येऊन इथं आपल्याला बटरफ्लाय ऑप्शनवर क्लिक करून बटरफ्लाय ड्रीम हा 4th नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता सुरुवातीचे 2 इफेक्ट लावलेले आहेत. त्यानंतर इथला पुढचा भाग अशाच प्रकारे सोडून यासमोरील ह्या 3 स्मॉल लेअर चालू होत आहेत. त्यासाठी 2 बोटाच्या साह्याने थोडीशा मोठ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पहिली लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला पॅन्डुलम 1 हा इफेक्ट मिळून जाणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2nd नंबरला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पॅन्डुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून 3rd नंबरच्या इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं आपल्याला स्ले आउट हा इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे. तो अप्लाय करून याची जी खालील ऑप्शनमधील ॲडजस्टमेंट आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आपण जी 2 बोटाच्या साह्याने वाढवलेली साईज आहे ती ओरिजिनल लुकमध्ये येण्यासाठी सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे बॅकने. त्यानंतर मेन प्रोजेक्टला तोच प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर बघू शकताय की आपले जे स्मॉल लेअर आहेत 3 त्याचे इफेक्ट लागलेले आहेत. तर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. त्यानंतर इथून पासून चालू होणाऱ्या मोठ्या इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर नाईट क्लबवर यायचं आहे. तर नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे आपले इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत. तर यामधील स्प्लिट फ्लिकर हा 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला क्लोनमध्ये यायचं आहे. क्लोनमध्ये आल्यानंतर डुबलिंग हा जो 3rd नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून परत एकदा हाच इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर यायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला लास्ट स्क्रोल करत लव ऑप्शनमध्ये यायचं आहे. लव ऑप्शनमधील तुम्हाला एक इथं हार्ट इफेक्ट मिळून येईल हार्ट बीट. तो सिम्पली अप्लाय करून याची जी लेंथ आहे ती अर्धीच ठेवायची. बघू शकता इथपर्यंतच ठेवून घ्यायचं आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर बघू शकता पूर्ण हार्ट होईपर्यंत ठेवले तरी चालेल. तर अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता लास्टला आपल्याला ग्लोईंग लाईन्स येणार आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर बघू शकता की इथं आपल्याला गोस्ट इफेक्ट दिसून येतो 1st नंबरचा. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून हाच इमेज लेअर परत एकदा आपल्याला करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आपल्याला इथं काय करायचं आहे की लास्टला येऊन स्प्लिटमध्ये ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर 3 मिरर इफेक्ट अप्लाय करून आपल्याला व्हर्टिकल आहे अशा प्रकारे सेट करून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इथं काय करायचं इमेज लेअर सिलेक्ट करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे कमी करून इथं आपल्याला तो इमेज लेअर सेट करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर 2nd लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये लास्ट आपल्याला D3D हा इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली आपल्याला सिलेक्ट करून यामध्ये मून्स अँड स्टार्स हा इफेक्ट अप्लाय करून बघू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तो 0 करून टाकायचा. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमधील क्लोन ऑप्शनमध्ये जाऊन पिरामिड क्लोन एक इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता की अशा प्रकारे तो दिसून येईल. तो सिम्पली अप्लाय करून आता बघू शकता की पूर्ण स्टेटसला आहे ते इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं स्टार्टिंगला येऊन हे 3 लेअर सोडून 4थ्या लेअरला मध्ये जो ऑप्शन दिसतोय व्हाईट कलरचा जो एक आपल्याला ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची आहे. त्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून पुल इन टू हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून बघू शकता अप्लाय टू ऑल अशा प्रकारे खाली तुम्हाला ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर स्टार्टिंगचे जे 3 लेअरला इफेक्ट लागलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला काढून टाकायचा आहे. काढून टाकण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली इथं आपल्याला त्या लेअरला क्लिक करून इथं ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमधील जो PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे त्याची सेटिंग म्हणजे सेट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता वाढवून घेतल्यानंतर जिथं आपण बघू शकता लेअरला 3 लेअर इफेक्ट आहे म्हणजेच 3 मिरर, तिथं काय करायचं आपल्याला, इथं तो इमेज लेअरचा भाग म्हणजेच लेअरचा भाग आहे तो इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे. आणि कट करून टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं अशा प्रकारे खाली सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर या लेअरचं आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. आता बघू शकता कॉपी लेअर केल्यानंतर सिम्पली इथं लॉंग प्रेस करून अशा प्रकारे खाली घेऊन यायचे आहे. आता बघू शकता की कॉपी केल्यानंतर थोडीशी अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. आता इथं सेट झाल्यानंतर परत या लेअरची कॉपी लेअर करून बघू शकता कॉपी लेअर झाल्यानंतर ही आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे या खाली घेऊन यायचे आहे. त्यानंतर 3rd नंबरची ही अशाच प्रकारे बघू शकता थोडंसं इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता सेट झाल्यानंतर त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला स्टेटस आहे तो अशा प्रकारे सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.